जय हिंद मित्रांनो, नमस्कार. मी आपला मित्र अमित केसरकर, कोल्हापूर वनरक्षक. आता कोल्हापूर वनरक्षकचे अनेक विद्यार्थी मला मेसेज करत आहेत की सर मेरिट किती लागेल, किती विद्यार्थी फिजिकल मारलेले आहेत आणि मेरिट अंदाजे तुमच्या अंदाजे किती लागू शकतं. आजचा जो मेरिटचा विषय आहे तो पूर्ण मी समजून जाणार आहे. प्रत्येक कास्टचा आणि प्रत्येक कॅटेगरीचा, म्हणजेच कास्टमधून महिला उमेदवार असेल, खेळाडू असेल, एक्स सर्व्हिसमॅन असेल, भूकंपकर असेल, प्रकल्पग्रस्त असेल, रोजंदारी मजूर असेल किंवा होमगार्ड असेल किंवा अंशकालीन पदवीधर असेल, याच्या सगळी माहिती तुम्ही तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या कॅटेगरीचा, तुमच्या कास्टचं मेरिट किती जाणार आहे हे मी अंदाजे, ह्याच्यापेक्षा कमी जास्त, म्हणजे असं काय नाही की एवढंच मेरिट लागेल, ह्याच्यापेक्षा 4 मार्क जास्त किंवा ह्याच्यापेक्षा 4 मार्क कमी पण लागू शकतं. हा माझा अंदाज आहे. कारण की सगळा जर विचार केला बाकीच्या जिल्ह्यांचा, त्या पद्धतीने जर मेरिट गेलं तर कोल्हापूर जिल्ह्याचं जे मेरिट आहे, कोल्हापूरला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता, त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फिजिकल देण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी कमीत कमी सरासरी गुण 60-70 मार्क आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी मेरिट जे आहे ते ह्याच पद्धतीने असणार आहे. माझा जो आता मी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ती सगळी माहिती पूर्ण बघा. व्हिडिओ जरा मोठा होईल, त्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका. तुमच्या कास्टचं मेरिट तुम्ही 100% ह्या कॅटेगरीमध्ये आणि त्या खेळाडू असेल किंवा एक सर्व्हिसमॅन असेल तर 100% तुम्ही त्या ठिकाणी लागून जाल. तर आम्ही एक तयार केलेला पर्ची आहे, कारण की माझ्या पाठीमागे डिजिटल बोर्ड नाही आहे, तरी सुद्धा मी एक महिना तयार केलेला आणि त्याचबरोबर तुमचं मेरिट त्या पद्धतीने जाईल असं मला वाटते. आता अजाचं मेरिट मी तुम्हाला सांगणार आहे. टोटल 25 जागा होत्या. अजाच्या पुरुष उमेदवारांसाठी 3 जागा आहेत. त्याचं मेरिट जाणार आहे 152 प्लस जाईल मित्रांनो. महिला उमेदवार आहे 8 जागा होत्या, त्या 140 आहेत. खेळाडू आहे, खेळाडूसाठी 140 मेरिट लागेल. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनची जी जागा आहे ती 125 प्लस जाईल. अंशकालीन म्हणाय गेला तर अंशकालीनचा 100 प्लस किंवा 90 प्लस जाईल असं मला वाटतंय. भूकंपग्रस्त 135, प्रकल्पग्रस्त 135, रोजंदारी मजूर म्हणाय गेला तर त्या ठिकाणी जागा भरतील काय नाही हे मी सांगू शकत नाही, तरी सुद्धा 90 ते 100च्या आसपास जाईल. आणि होमगार्डचं मेरिट 140 ते 142 सेफ स्कोअर आहे. त्याच्यानंतर अज साठी ज्या जागा आहेत त्या 16 जागा आहेत. त्या 16 जागेमध्ये पुरुष उमेदवार जे आहेत त्या 2 जागा आहेत. जर पुरुष उमेदवार असेल त्या 2 जागेसाठी 150 प्लस मेरिट जाईल. महिला उमेदवार आहे, महिला उमेदवार 135 प्लस मेरिट जाणार. त्याच्यानंतर खेळाडू 1 जागा आहे 135 प्लस. एक सर्व्हिसमॅनची जागा आहे ती एक सर्व्हिसमॅनची 2 जागा आहेत 120 प्लस जाईल. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर 90 ते 100. भूकंपग्रस्तासाठी जागा नाही. प्रकल्पग्रस्त 1 जागा आहे 130. त्याच्यानंतर रोजंदारी मजूरच्या 2 जागा आहेत 90 प्लस किंवा उमेदवारच भेटणार नाही असं मला वाटतं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर रोजंदारी मजूर झाल्यानंतर होमगार्डची 1 जागा आहे 135 प्लस सेफ स्कोअर आहे किंवा 140 प्लस सेफ स्कोअर आहे. त्याच्यानंतर विजा अ 5 जागा आहेत. फक्त महिलांसाठी जागा 2 आहेत. 140 प्लस जी विजा अ उमेदवार जी महिला उमेदवार आहे ती 140 प्लस. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन 1 जागा आहे ती 125 ते 135. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन अंशकालीनसाठी 1 जागा आहे ती 100 असेल किंवा 90 असेल. त्याच्यानंतर रोजंदारी मजूर 90 प्लस. त्याच्यानंतर बजप 12 जागा आहेत. टोटल 12 जागा आहेत. पुरुष उमेदवार 1 जागा आहे 148 ते 152 प्लस उमेदवार असेल किंवा महिला उमेदवार असेल ती 4 जागा आहेत. त्याच्यानंतर महिला उमेदवार 104 जागेसाठी बसाठी 4 उमेदवार महिला 140 प्लस जाईल. खेळाडू उमेदवार जे आहेत ते 135 जाईल. एक सर्व्हिसमॅन 2 जागा आहेत त्यासाठी 120 मेरिट लागेल. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधरसाठी 1 जागा आहे 100 किंवा 90च्या आसपास लागेल. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 140. रोजंदारीसाठी 1 जागा आहे. रोजंदारीसाठी 1 जागा 100. आणि होमगार्डसाठी आहे 148 1 जागेसाठी. भजक 12 जागा आहेत. पुरुष उमेदवार 1 150 प्लस. महिला उमेदवार 4 जागा आहेत.
140 प्लस खेळाडू उमेदवार एक जागा आहे, 136 प्लस एक सर्व्हिसमॅन 125 ते 120 दोन जागा आहेत, अंशकालीन पदवीधर एक जागा आहे, 90 प्लस भूकंपग्रस्त नाही जागा, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त म्हणाय गेला तर त्या ठिकाणी एक जागा आहे, 140च्या आसपास मिनिट जाईल किंवा 142. रोजंदारी मजूर एक जागा आहे, 90 किंवा 100. त्याच्यानंतर होमगार्ड 148 सेफ स्कोर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बजड उमेदवार 5 जागा आहेत, महिला उमेदवारांसाठी 2 जागा, त्यात 144 मिनिट जाईल मित्रांनो. महिला उमेदवार 144 2 जागेसाठी, एक सर्व्हिसमॅन एक जागा आहे, 125 ते 130च्या दरम्यान मिनिट जाईल. अंशकालीन पदवीधर म्हणायला गेला तर एक जागा आहे. त्याच्यानंतर रोजंदारीसाठी एक जागा आहे, 90 प्लस. आता सगळ्यात महत्त्वाचं ओबीसी. आता महाराष्ट्रामधून ओबीसीच्या जास्त जागा होत्या, 69 जागा होत्या, 14 जागा पुरुष उमेदवार, 158 प्लस सेफ स्कोर असेल. त्याच्यानंतर 158 ते 156 याच्यापेक्षा जास्त मिनिट जाणार नाही. 158 किंवा 156 प्लस तुम्ही सेफ स्कोरमध्ये असाल. महिला उमेदवार जे आहेत 21 जागा होत्या, 144 किंवा 142च्या दरम्यान तुमचं सेफ स्कोर म्हणावा लागेल. त्याच्यानंतर खेळाडू 3 जागा होत्या, 135. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन 10 जागा होत्या, 10 जागेसाठी 120 किंवा 116 याच्यामध्ये मिनिट लागेल किंवा 125 पण जाईल. त्याच्यानंतर अंशकालीनसाठी 7 जागा होत्या, 7 जागेसाठी 90 प्लस किंवा 80-90च्या आसपास किंवा 100च्या आसपास ह्याच्यापेक्षा जास्त मिनिट जाणार नाही. भूकंपग्रस्त 101 जागा आहे, 125 ते 135. आणि प्रकल्पग्रस्त 3 जागा आहेत, 135 ते 145च्या दरम्यान लागेल. रोजंदारी मजूर 7 जागा आहेत, 90 प्लस जे उमेदवार आहेत ते सेफ स्कोर म्हणावा लागेल. होमगार्ड 3 जागा आहेत, 145 प्लस जे उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी सेफ स्कोर म्हणावा लागेल. विमाप्र 7 जागा आहेत, पुरुष उमेदवार 2 जागा 145 प्लस. त्याच्यानंतर महिला उमेदवार 2 जागा आहेत, 140 प्लस. एक सर्व्हिसमॅन एक जागा आहे, 130 प्लस. त्याच्यानंतर रोजंदारी मजूर एक जागा आहे, 110 किंवा 100 किंवा 90 याच्या दरम्यान लागेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ईडब्ल्यूएस पुरुष उमेदवार फक्त 3 जागा आहेत, 162 प्लस जो उमेदवार आहे तो त्या ठिकाणी सेफ स्कोर म्हणावा लागेल किंवा 160 किंवा 162 जो आहे तो सेफ स्कोर म्हणावा लागेल. त्याच्यानंतर महिला उमेदवार जे आहे 8 जागा आहेत, 150 प्लस किंवा 152 प्लस त्या ठिकाणी मेरिट लागू शकतं. आता खेळाडू पुरुष उमेदवार ईडब्ल्यूएस 140 प्लस. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन 4 जागा होत्या, 130 किंवा 125च्या दरम्यान मेरिट लागू शकतं. आता अंशकालीन पदवीधर 3 जागा होत्या, 100 किंवा 90. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त 1 जागा होते, 140 किंवा 135. आता प्रकल्पग्रस्त 146 किंवा 148 किंवा 135 पण लागू शकतं. तुम्ही धीर सोडायचं नाही मित्रांनो. त्याच्यानंतर रोजंदारी मजूरसाठी 3 जागा होत्या, 100 किंवा 90 किंवा 110 याच्या दरम्यान मिनिट लागून जाऊ शकतं. त्याच्यानंतर होमगार्डसाठी एक जागा होती, 148 मिनिट लागू शकतं. त्याच्यानंतर ओपनसाठी 73 जागा होत्या, 73 पैकी 13 जागा ज्या आहेत पुरुष उमेदवार ओपन 164 प्लस मिनिट जाऊ शकतं मित्रांनो किंवा 162 धरून चला. त्याच्यानंतर महिला 22 जागा आहेत, त्या महिलांसाठी 154 किंवा 152 मिनिट लागू शकतं. खेळाडू 150 किंवा 148 लागू शकतं. 4 जागा होत्या. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन म्हणायला गेला तर 11 जागा आहेत आणि 135 किंवा 130च्या दरम्यान मिनिट लागू शकतं. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर 7 जागा होत्या, 100 किंवा 110 याच्या दरम्यान मिनिट लागू शकतं. भूकंपग्रस्त म्हणायला गेला तर 142 किंवा 140च्या दरम्यान मिनिट लागू शकतं. एक जागा आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 4 जागा आहेत, 140 किंवा 150 किंवा 152 याच्यापर्यंत मिनिट लागू शकतात. त्याच्यानंतर रोजंदारी मजूर 7 जागा होत्या, 100 किंवा 110च्या दरम्यान मिनिट लागून जाऊ शकतात. होमगार्ड 154 किंवा 150 असं हे मिनिट लागेल. आता याच्यापेक्षा जास्त किंवा याच्यापेक्षा कमी मिनिट लागू शकतं. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल
तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून पुढं पोलीसची भरती निघणार आहे, त्यासाठी तयारी करू शकता मित्रांनो. त्याचे सगळे अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.